सोलापूर महानगरपालिकेतील नवनिर्वाचित मराठा समाजातील नगरसेवकांचा सन्मान सकल मराठा समाजाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते। महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या मराठा समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा आणि प्रमुख नेत्यांचा सकल मराठाच्या वतीने बुधवारी सायंकाळी निर्मलकुमार फडकुले सभागृहात सत्कार करण्यात आला। अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजा माने होते। महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंग केदार, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, प्राध्यापक गणेश देशमुख, चंद्रकांत वानकर, राजन जाधव, दिलीप कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमावरून मराठा संघटनांमध्ये 2 गट पडले होते। हा धागा पकडून पालकमंत्री गोरे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर 10 वर्षांपूर्वी विधानसभेत अनेक मराठा आमदार बोलायला तयार नव्हते। त्यावेळी मी आरक्षणाच्या बाजूने होतो। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात चर्चा करण्यासाठी मी मंचावर जात होतो। ही गोष्ट अनेकांना अचंबित करीत होती। माझ्या मान मतदारसंघात माझा समाज केवळ 10% आहे। मराठा समाज बहुसंख्य आहे, पण मी मराठा समाजाच्या मतांवरच निवडून येतो। सोलापूरची बहुभाषिक आणि बहुजातीय संस्कृती मला आवडते, त्यामुळे मी सातत्याने सोलापुरात येतो। मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे। माझ्या विधानसभेतला भाषणाचा इतिहास आपण काढून बघितला जो गुगलवर आहे। ज्यावेळी मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर समाज बांधव सुद्धा बोलायला तयार नव्हते, चर्चा चालू झाली की हाऊसमध्ये बसत नव्हते, अशा वेळी सुद्धा या छत्रपतीच्या मावळ्यानं मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका मांडली। जेव्हा मगाशी आपण सांगितलं की मराठा समाज बांधवांनी देशासमोर आदर्श नाही ठेवला, जगासमोर ठेवला। गोष्टीचा विचार करून माझ्यावर काय परिणाम होईल अशी परिस्थिती बिलकुल नाही। त्यामुळं मी खास करून आपल्या या सकल मराठा समाज आणि आपली जी प्रबोधन संस्था आहे या संस्थेला मनापासून धन्यवाद देईन की आपण या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करून खऱ्या अर्थानं या आपल्या समाज बांधवांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला। आणि आपण आजपर्यंतच्या इतिहासातला आपण पाहिलं असेल की पहिल्यांदा सोलापूर शहरामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं आपले समाज बांधव आज प्रतिनिधित्व करताय, आज या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करतायत आणि याचा अभिमान आपल्या संस्थेला वाटला, याचा अभिमान आम्हालाही आहे। तेव्हा मी कधी जातीपातीचं राजकारण मला कधी शिवलं नाही आहे। मी तुम्हाला सांगतो की मी ज्या समाजाचा आहे तो समाज माझ्या मतदारसंघामध्ये फक्त 10,000 आहे। माझ्या मतदारसंघाची मतदारसंख्या आहे 3,65,000 आहे। ज्या मतदारसंघात 1,85,000 मतदान मराठा समाजाचं आहे, त्या मतदारसंघामध्ये मी सलग 4 वेळा निवडून आलोय आणि माझ्यासाठी जेव्हा जेव्हा परिस्थिती येते तेव्हा छातीचा कोट उभा करून पुढे उभा राहणारा मराठा समाज आहे। त्यामुळं मराठा समाजाचं कुठलंही आंदोलन असलं, कुठलीही परिस्थिती असली तरी जयकुमार गोरेला आदरानं तिथं बोलवलं जातं। त्यामुळे वेगळं पण काही नसतंय। त्यामुळे ही सगळी लढाई लढत असताना ताकदीनं मी सांगतो की माझ्या तालुक्यात 105 गाव आहेत, त्यातली 47 गाव मराठा समाज, मराठा समाज आहे, जिथं मराठा समाज सगळ्यात मोठ्या संख्येनं आहे। माझ्या झालेल्या निवडणुकीत एकही गाव असं नाही की जे मला मायनस आहे। अगदी आंदोलनाची परिस्थिती असताना सुद्धा पाठीमागच्या निवडणुकीत सुद्धा अशी कसली परिस्थिती आली नाही। त्यामुळे मला सातत्यानं त्या समाजाचा मला अभिमान आहे की त्या जातीपातीच्या पलीकडे जाऊन कर्तृत्वाच्या सोबत राहण्याची सुद्धा मानसिकता त्याची आहे। आणि आपण बघतो की मराठा समाज, माने साहेब, हा राज्यकर्ता समाज आहे आणि जेव्हा आपण राज्यकर्ता समाज असतो तेव्हा सगळ्या समाजांना सोबत घेऊन जायची जबाबदारी ही राज्यकर्ता समाजाची असते। जी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही शिकवण आपल्याला दिली। 18 पगड जातीतल्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचं तोरण महाराजांनी बांधलं आणि तेव्हा जातीपातीची सगळी बंधनं तोडून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, त्या स्वराज्यासाठी जीव देणारे असंख्य समाजातले
असंख्य मौळे तयार करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं आणि ते स्वराज्य म्हणून त्याला स्वराज्य झालं. तर त्याला स्वराज्य का म्हणतात याचं कारण आहे या स्वराज्याला सुराज्य करण्याचं काम खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यात अनेकांची राज्य होती पण त्या राज्याचा आदर्श कधीही देशाच्या राजकारणात देशाच्या आणि जगाच्या राजकारणात घेतला जात नाही. आदर्श घेतला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कारभाराचा आदर्श घेतला जातो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण सातत्याने पाहत असतो. मला इथं आल्यावर बरं वाटतं. मी काय एवढा इथे येतो तर मला इथं आल्यावर बरं वाटतं. एवढी संस्कृती जपणारी माणसं ही संस्कृती कुठंच बघायला मिळत नाही. तो लेझिम मला कुठंच बघायला मिळाला नव्हता. या मिरवणुका कुठंच बघायला मिळालं. कुठून माणसं येतात, कशी व्यवस्था करतात काही माहिती नाही. पण इथली एक एक गोष्ट बघण्यासारखी असते, आदर्श घेण्यासारखी असते. त्यामुळं इथली संस्कृती जी जपतात लोक ना त्याचं मला मनापासूनचं कौतुक आहे. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, नगरसेवक अनंत जाधव, नगरसेवक मनीष केत, विनोद भोसले, गणेश वानकर, वृषाली चालुक्य, मृण्मयी गवळी, वैशाली भोपळे, कल्पना कदम यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा समाज हा सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. समाज बांधवांनी आता वाद थांबवावे असे आवाहन राजा मानी यांनी केले. सोलापूरच्या इतिहासात गेल्या 50 वर्षात अनेकदा मुंबईहून बंद पाकिट येणं आणि त्या बंद पाकिटात महापौरांचं नाव असणं, बंद पाकिटं मराठा नेत्यांनी पाठवणं, पण कधीही मराठा समाजाचे या शहरात एवढे नगरसेवक निवडून येण्याचा इतिहास घडला नाही. तो इतिहास जयाभाऊ तुम्ही घडवला म्हणून आम्हाला मराठा समाजाला मी एक पत्रकार म्हणून हे देखील आवर्जून सांगतो की महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकारांच्या वतीनं डिजिटल मीडिया संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीनं आमच्या मनीष केत या पत्रकाराला तुम्ही नगरसेवक केलं त्याबद्दल देखील आम्ही लाख धन्यवाद. आमच्यामध्ये दोष आहेत. आमचे काही बांधव चुकीचं वागत असतील, आम्ही चुकीचं वागत असू, परंतु आमची मनं निर्मळ आहे. आमची भांडण्यातली तीव्रता मोठी असेल परंतु आमचं मन साफ आहे. त्यामुळं जयाभाऊ तुम्हाला आता संधी आहे. आमच्या काही बांधवांनी तुमचं मन दुखावलं असेल परंतु त्यांचं दुखावलेलं मन प्रफुल्लित करण्यासाठी मराठा समाजाच्या मुलींच्या हॉस्टेलचं काम हे तुम्हीच करून इतिहास घडवा अशा प्रकारची विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला करतो. त्यामुळं मी अधिकारवाणीनं आपल्याला सांगू इच्छितो, आरक्षण तर आपल्याला पाहिजेच पाहिजे, परंतु या पुढच्या 5-25 वर्षाचा कानोसा घेऊन ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस देवाभाऊ पुढच्या म्हणजे 2047चा महाराष्ट्र, 2047चा भारत, त्याच पद्धतीनं आपण 2047चा मराठा कसा असेल याच्यावर चिंतन करून पुढे जाण्याची गरज आहे. समाज बांधवांना माझी विनंती आहे, आपण एक राहू, चांगलं काम करू. सगळ्या समाज घटकांना, सर्व जाती धर्मांना एकत्र करून पुढे जाण्याची आपली परंपरा आहे. प्रास्ताविकात प्राध्यापक गणेश देशमुख यांनी मराठा भवन, मराठा मुलींच्या वसतिगृहाचा प्रश्न मांडला. हा प्रश्न निकाली काढण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. आपण जो विषय मांडलेला आहे सकल मराठा भवनच्या बाबतीतला आणि आमच्या वसतिगृहाचा विषय मांडलेला आहे, त्या जागेचा विषय आता अडचणीचं काही कारण नाही. दिल्लीपासून सोलापूरच्या गल्लीपर्यंत देणार आहे, भाजप नाही देणार आहे. त्यामुळं आज जाताना सांगून एवढंच जातो की जो जागेचा विषय आहे तो मार्गी लावू, वेळ पडली तर कायदा बदलू, वेळ पडली तर नियम बदलू. पण माझ्या नेत्यानं दिलेला शब्द आहे तो शब्द पूर्ण करू. हा शब्द या निमित्तानं मी आपल्याला देतो.
पैशाची चिंता करू नका, पैसे मिळतील. आपल्याला जागा उपलब्ध करायची आहे, ती जागा आपण उपलब्ध करू. बाकी सगळ्या व्यवस्था उभ्या राहतील, अजिबात चिंता करू नका. एवढंच जाताना मी आपल्याला सांगतो, शेवटी एक आहे की ही व्यवस्था उभी राहावी म्हणून अहोरात्र कष्ट घेणारी लोक इथं आहेत आणि ती लोक इथं जेव्हा चांगलं काम करतात तेव्हा चांगलं काम करणाऱ्या लोकांची पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या भावनेतून आम्ही आपल्यासोबत राहू आणि ही सगळी व्यवस्था आपण उभी करू, हाही शब्द या निमित्तानं आपल्याला देतो. सूत्रसंचालन किसन दाडगे यांनी केले. माऊली पवार यांनी आभार मानले.